आपल्याला सुपारी पण पाडायची होती बघा. अकडचा बेनूचा शिल्लक रावलाय बघा. या बाजूक थोडा बेनूचा अळूची जी खात जुट्टा ती कुहले लागल्यासारखी सेम सेम कंडिशन होता. तीच घाट सुटल्यामुळे मी ह्या बघा अर्धवट ठेवले, सगळ्यांनी घरात पळालंय. झाली आता मॅडमने एक दुसरी आयडिया करून ठेवलेलं आहे मासे पकडूसाठी. मित्रांनो हे बघा लांब लचक असा मित्रांनो खेळावं बघा. अजून कोण नाही. एक वेळ अशी होती की संध्याकाळी 5-5:30 वाजले की नुसती अंगाची कायली व्हायची खेळासाठी. पण ते आता ग्राउंड मोकळा, पण खेळणारे कोण नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आजच्या नवीन व्हिडिओ स्वागत असा. तर सकाळी सुटल्या आणि बागेची साफसफाई करूची आज. आणि थोडी त्या दिवशी केलेलं आहे, थोडी रवली आहे ती शिल्लक, ती करतंय. त्याचबरोबर आपल्याला सुपारी पण पाडायची होती बघा. सुपारी खायनं काय पिकले आहेत तर तुमचं दाखवतंय मी. तर मित्रांनो मी त्या दिवशी हे पेनून घेतले सगळ्या बघा. म्हणजे सगळीकडे अळू वेळू होता, म्हणजे हय ह्या जागेवर सगळीकडे अळू होता. त्याच्यामुळे अकडचा बेनूचा शिल्लक रावलाय बघा. या बाजूक थोडा बेनूचा बघा, ह्या बाजूक बेनूचा रावला शिल्लक आहे बघा थोडा. काय झालंय ह्या पण बेनून झाला असता पूर्ण माझा, पण विषय कसं झालो त्या बाजूक सगळीकडे अळू उतरत असल्यामुळे ना अळूची जी खात जुट्टा ती कुहले लागल्यासारखी सेम सेम कंडिशन होता. तीच घाट सुटल्यामुळे मी ह्या बघा अर्धवट ठेवले, सगळ्यांनी घरात पळालंय. घरात पळाल्याने पहिले आंघोळ केलंय मी, कारण अळूची खाजले बेकार. आणि आता काही ना काही बघा सुपारीची चिपाटा पिकली आहेत. काही ना काही हत अशी ती रोज खाय एक दोन पडत राहतात. ती म्हटलं आज पाडून टाकूया. तर त्या दिवशी माझ्याकडे शिडी नाही होती मोठी. तर मित्रांनो त्या दिवशी पण मी सुपारी पाडू गेलं आहे, पण ती बारकी शिडी असल्यामुळे काठीवर उंचावर पसार नाही. तर आज मी वरच्या घरात शिडी घेऊन येलो आहे. त्यांच्याकडे मोठी शिडी होती ती घेऊन येलो आहे. तर म्हटलं बघूया आज तर किती पाडूक भेटतात ते सुपारे. बघा ही मोठी शिडी यायला आहे, त्यामुळे उंच पोचत ते आपण थै लावून घेऊया. तो 5-6 पिकलेली आहेत ती काढून घेते पहिली. एकूण नजारा दाखवत आहे मस्तपैकी. तर मित्रांनो सुपारी पाडूक सुरुवात केलंय, पण 5-10 सुपारी पाडल्यानंतर मग काठीवरती तोलाकच नाही. एकदम शेशी खाली येऊक लागली आणि शिडी पण लय लपका होती, त्याच्यामुळे ती काठी डायरेक्ट खालीच पडली. खाली नुसती पडलीच नाही तर अर्ध्यावरनं मोडली पण ती. तुमका दाखवते खाली उतरान. ही बघा अर्ध्यावरनच कट झाली. आता आपण काय पर्याय मार्ग दुसरी काठी बघूची लागणार माका आता. काठी मस्त तोकडी झाली. तर मित्रांनो मी ते काठी मोडली हा, तर ती बांधूक जात आहे. कोयती घेतली आणि ती परत बांधूया बघूया. काठी पण आपल्याला कोयती शिकवली पद्धतशीर मस्तपैकी. आता बांधून घेते पहिली पटकन. हे बघा मस्त काठी भेटली आपल्याला. आता काय करतोय माहिती आहे, ही कोयती सोडून घेते पहिली. बघा ही कोयती सोडतंय आणि ह्या काठी बांधतंय. बांधून घेते का नंतरच तुमचं दाखवत आहे. आणि मोबाईल पण चार्जिंग का लावूचो. तर मित्रांनो माझी आता काठी बांधून झालेली आहे. हे बघा काठी बांधून झाली. आता ते मी उभी करते काठी. आणि आपल्या ती शिडी नको, ती लपाकता शिडी म्हणजे मग डुलता आणि काठी पण तोलत नाही आहे. शिडी हा बघा एवढी मोठी उंच, तर हे येणार नाही अशी अशी लपाकता ही शिडी बघा डुलता. त्याच्यामुळे सरळ काठी धरू गावत नाही. म्हणून मी आमच्याकडची घराकडे होती तीच शिडी आणली बारकी. तर ह्याच्यावर चढान मग काढूया.
बरोबर ना. चिपाटा मस्त मी पाडवली तुला. मित्रांनो बघा तर 1 2 आणि 3 आहेत, 4 आहेत, 4-5 चिपट आहेत पाडूची आहेत. काठी तुलत नाही दमक होता. हे सुपारी पडले तेवढे निवडत आहे. हे बघा हयत थोडे आणि बघा हयत. कसे कसे किती अर्धी कोणी पाडवली म्हणजे जेवढे भय होते तेवढे पाडवलं आणि घरात जातं. शिडी पण नेऊन द्यायची आहे, ती शिडी नेऊन देत आहे. आणि वय वाईज बेनूचा होता मग आता धमाक झाला. मित्रांनो सुपारी तर पाडून झाली. आता मॅडमने एक दुसरी आयडिया करून ठेवलेलं आहे मासे पकडूसाठी. म्हणजे भोपळी नसतं ना ते का पोकरून ठेवलेलं आहे. झाली त्या का जवळजवळ 2 महिने झाले, कारण टायराचे प्रयोग करताना मी तो प्रयोग केला आहे पण टायराचा प्रयोग सक्सेस झाला नाही म्हणून आपण टाकलं नाही. तर मी आता टाकूक जात आहे नदीवर. होते तुमका हे बघा ह्या केलं आहे पोपळीने पूर्ण पोकरून घेतलं आहे बघा. हे बघा मित्रांनो पूर्ण पोकरल्याने इकडे ह्या एका झाडा लावलं आहे पण त्या झाडा उंदरान खाल्या ना हे बघा. तर आता मी नदीवर जात आहे आणि परत बांधत आहे आणि मग परत नदीत टाकत आहे आणि दाखवते कसा काय केलेला. आता मित्रांनो हे बघा लांब लचक असा. आणि हे बघ माशाक जाऊसाठी मी अकडनं एक होल ठेवलं आहे. सो अकडनं असो मासो आतमध्ये गेलो की डायरेक्ट
असं इकडे बाहेर येणार. म्हणजे पायपाच्या ऐवजी ही पोपळी ना, पोपळी म्हणजे अशी पडलेली ती फुकट जाणार. ते मग ते प्रयोग करून बघूया गावतात काय. चला आता जाऊन नदीवर टाकतोय मी आणि रशी घेतलाय, रशी बांधायची आणि टाकायची. चला मग मित्रांनो खेळावं बघा, अजून कोण नाही. एक वेळ अशी होती की संध्याकाळी 5-5:30 वाजले की नुसती अंगाची काहिली व्हायची खेळासाठी. पण ते आता ग्राउंड मोकळा, पण खेळणारे कोण नाही. त्याच्यामुळे आता काय यावर्षी असं पहिल्यांदाच झाला की मळ्यात खेळा पोरगे कोण नाही. जो तो आपापलं काम करता. सूर्यदेव बघा कसं मस्त. जाऊया पटापट, जास्त वेळ थांबायचा नाही, 5-10 मिनिटात थांबणार आणि आपलं काम झालं की आपलं घरा वाटेक लागणार. आपण ह्या बांधून पूर्ण केलं आहे. म्हणजे हय फाटलेलं ना ते कवायच ह्यांनी बांधलं आहे. ह्या चिनकन बांधून टाकलं आहे आणि अकडे रशी बांधली आहे बघा. आणि खाली धोंडो बांधलं आहे बघा, जेणेकरून तर बुडान बसव काय खाली व्यवस्थित. पण त्या एका धोंड्यानं काम होणार नाही, त्याच्यामुळे मग आता पाणी सुकलेला, त्याच्यामुळे मी एका जागेवर त्याच्यावर ठेवून 10-1 धोंडे ठेवूची लागणार, तर त्या बसणार व्यवस्थित. नाही तर आता पाणी येत वरती येत, त्याच्यामुळे आता सगळं व्यवस्थित करतोय आणि घरात जातोय. आणि ह्याच्यात जर मासे गावले तरच व्हिडिओ मी पुढचं टाकणार, नाहीतर नाही टाकणार. कारण आणि आजचा व्हिडिओ मी हेच संपवत आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.